महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न द्यावी अशी मागणी केली जाते। आपण सामाजिक न्याय मंत्री, आपलं काय राज्य सरकारचं त्या संदर्भात काय धोरण असणार आहे? महात्मा फुलेंना आणि सावित्रीबाई फुलेंना भारतरत्न देण्यास काही हरकत नाही, आमच्याकडे पाठिंबा आहे। समाजसेवक म्हणून त्यांनी केलेलं कार्य निश्चितच अत्यंत चांगलं आहे आणि यासाठी लागलंच तर आम्ही त्यांच्याबरोबर या सगळ्या प्रकरणाचा पाठपुरावा सुद्धा करतो। सर, एक संभाजीनगरमधली घटना समोर आली आहे। एका 14 वर्षाच्या मुलीला तिच्याच आजी आजोबांनी 2 लाख रुपयांमध्ये विकलं, तिचं लग्न लावून दिलं। ती मुलगी पोलिसांसमोर जबाब देखील देते आहे, माझ्यासमोरच पैशांची देवाणघेवाण झाली, माझ्या आजी आजोबांनी मला विकलं। आता पोलीस FIR करत नाही किंवा तो जबाब देखील नोंदवून घेत नाही। मुलीला विकण्याचे प्रकार तर हे अनेक ठिकाणी घडायला लागलेले आहेत। निश्चित संभाजीनगरमध्ये झालेली घटना ही मला आताच कळलेली आहे। मी पोलीस कमिशनरशी बोलेल, त्यांच्यावर गुन्हा दाखल होईल आणि त्यांना जेलमध्ये सुद्धा जावं लागेल, याची व्यवस्था आम्ही करू। विरोधकांनीच पायऱ्यांवरती आंदोलन केलेलं आहे। महिला राज्यातल्या असुरक्षित आहे त्या संदर्भात निदर्शने केली आहेत। महाविकास आघाडीचे आमदार तिथे उपस्थित होते। असं नाही आहे आणि सरकार हेच प्रत्येक गोष्टी प्रत्येक घटनेवर लक्ष ठेवतं। कोणतीही घटना घडो त्यासाठी सरकार खंबीरपणे ज्यांच्यावर अन्याय अत्याचार झाला त्यांच्या पाठीशी उभं आहे आणि त्यांना न्याय द्यायच्या भूमिकेत। विरोधकांना फक्त राजकारण करायचं आहे म्हणून ते राजकारणाच्या दृष्टीने त्या वक्तव्य करतात। मुळामध्ये जी घटना घडतात या घडू नये यासाठी सरकारसुद्धा प्रयत्नशील आहे। अनेक ठिकाणी आता CCTV कॅमेरे लावण्यात आलेले आहेत, पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे, पोलिसांना सक्त सूचना देण्यात आलेल्या आहेत। असे जे कोणीही आरोपी असेल तात्काळ त्यांना अटक करण्याची सूचना सुद्धा देण्यात आलेल्या आहेत आणि पोलीस आपलं कर्तव्य पार पाडतात। परंतु त्यांचा विरोधकांना त्यांचा अजेंडा हा राजकीयच असल्यामुळे प्रत्येक वेळेला त्याचं भांडवल ते करतात, म्हणून आम्हाला त्या विरोधकाच्या बोलण्याचं एवढं गांभीर्याने आम्ही घेत नाही, पण घडलेल्या घटना ह्या सर्व गांभीर्याने घेऊन त्याच्यावर आम्ही उपाययोजना करतो। सर, विधान परिषदेच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत। 5 जागांसाठी शिवसेनेच्या वाट्याला 1 जागा आहे। शिवसेना असेल, राष्ट्रवादी असेल, प्रत्येकी एका जागेसाठी रस्सीखेच मोठ्या प्रमाणात आहे आणि इच्छुक आहे। नाही, रस्सीखेच होणारच आहे, कारण की अनेक जण इच्छुक आहेत आणि संख्याबळ पाहता 45चा एक कोठा असतो, त्या 45चा किंवा 50चा जो काही कोठा असेल त्या अनुषंगानं एक उमेदवार जातो। म्हणून आता यामध्ये कुणाला द्यायचा याचा निर्णय त्या पक्षाचे प्रमुख घेतील। सर, अनिल परब यांनी काल विधान परिषदेमध्ये ज्या पद्धतीचं विधान केलेलं आहे, एकतर ज्या यंत्रणा आहेत त्यांची तुलना औरंगजेबाशी केली आहे, दुसरीकडे स्वतः तुलनाही संभाजी महाराजांची केली, असा थेट आरोप भाजपचा आहे। आज पायऱ्यांवरती सत्ताधाऱ्यांनी आंदोलन पण केलं, निलंबनाची मागणी। अनिल परब यांनी स्वतःची तुलना संभाजी महाराज बरोबर करावी, एवढे मोठे ते आहेत का? कोणीही त्यांची संभाजी महाराजांशी किंवा शिवाजी महाराजांशी कोणी महापुरुषांशी तुलना करणं हे गैर आहे।